बीडच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आडनाव कळतील म्हणून पोलीस नेमप्लेट लावत नव्हते. मंत्री चंद्रकांत पाटील. भेदभावाच्या स्वार्थातून बीड जिल्ह्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये कोणीही पोलीस आपल्या नेमप्लेटवर आडनाव लिहित नव्हतं, कारण तो कोणत्या जातीचा आहे हे कळायचं, असं विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच यापुढे माणसं शरीराने आणि मनाने निरोगी कशी राहतील आणि माणसांमध्ये समानता कशी निर्माण होईल याचा देखील प्रयत्न करायला हवा, असं मत देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. ते सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. तर परमेश्वराने सगळ्यांना जन्मतात वेगळ्या जन्माला घातलं असतं. मग जन्म घालताना काहींना कपडे घालून घातलं असतं जन्म, का तर ते श्रीमंत आहेत. मग काहींना विदाऊट कपडे, सगळे विदाऊट कपडे जन्माला येतात. का दिसतो कोणी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कपडे घालून जन्म नाही ना, सगळे समान. मग हे भेद निर्माण कोणी केले ना, आम्ही भेद निर्माण केले, आमच्या स्वार्थासाठी निर्माण केले. आणि म्हणून आपल्याला सर्वांना, नॉट शालेय विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे, बाकीच्या नाही म्हणतो, बीड जिल्ह्यामध्ये करता करता अशी स्टेज आली की पोलीस डिपार्टमेंट मधल्या कोणीही आपल्या नेमप्लेटवर आडनाव लिहू नये. का? आडनाव लिहिल्यानंतर कळतं की तो कुठल्या जातीचा आहे. कुठल्या जातीचा कळलं की डोक्यामध्ये सुरू होत आहे, आपला नाही आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कुठल्या दिशेने आपण चाललेलो. आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जसं ड्रग्ज विरोधी अभियान करायचं आहे, तसं माणसं निरोगी कशी राहतील शरीराने आणि मनाने, माणसांमध्ये समानता कशी निर्माण होईल हाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या माईकवरून अनाऊन्स करतो की आम्ही ड्रग्ज एंटरटेन करणार नाही, आम्ही ड्रग्ज टॉलरेट करणार नाही. ज्या कोणाला असं वाटतंय की नाही हो तुम्हाला माहित नाही लय आहे, त्यांनी डायरेक्ट मला फोन करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.